शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा. तर आता पीएम किसानचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या आज खात्यात जमा झालेला आहे. 32 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र जमा. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आज 20 जून 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते पश्चिम बंगाल येथून हप्ता शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये पैसे इथं टाकलेले आहे. आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये इथं जमा झालेले असेल. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे होतील. आता लाभार्थ्यांची संख्या देशात सुमारे 9.44 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 18,880 कोटी रुपये इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पीएम किसानचा 23वा हप्ता इथे जमा झालेला आहे. आता या पाठोपाठच आता नमोचा देखील हप्ता शेतकरी बांधवांना उद्यापासून म्हणजे एकूण 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा. अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे. आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता पैसे कोणाला आलेले आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीएम किसानची KYC केलेली आहे, आधार लिंक आहे, जमीन जी की 7/12 पिकाची नोंद आहे, याचप्रमाणे पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी आहेत तर अशांना दोन्ही योजनेचा लाभ इथं मिळत आहे. आता जी काही नवीन अपडेट इथं आलेली आहे ते म्हणजे आता नमो शेतकरी माझ सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता यामध्ये कधी जमा होणार आहे? आता महाराष्ट्रातील सरकारकडून नव्या हप्त्याबाबत जे की 21 जून 2026 च्या दरम्यान इथं जमा होण्यात येणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 दिवस देखील इथं लागू शकते. आता कोणत्या जिल्ह्यात पीएम किसानचा आज हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. आता यामध्ये जे की महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे 4,000 रुपये खात्यामध्ये जमा आता या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. जे की 4,000 रुपये पीएम किसानचा जो काही 23वा आणि नमोचा 9वा हप्ता इथं जमा होत आहे. एकूण मिळून 4,000 रुपये. वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर झाल्याच्या नंतर यामध्ये ते आपलं गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड झाल्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, पालघर, ठाणे यानंतर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आता जे काही यवतमाळ असेल, वाशिम असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम इथं पैसे जमा होत आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये. जे काही 32 जिल्ह्यांमध्ये आता राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. आता शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या जे काही अटी आलेल्या शेतकऱ्यांसाठी यामध्ये पहिली जी महत्त्वाची अट म्हणजे KYCचं अनिवार्य. आता जर तुम्ही KYC पीएम किसानची केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये जर हप्ता आलेला नसेल. आता लगेच कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पीएम किसानची KYC केलेली आहे का, हप्ता आला की नाही. याचप्रमाणे तुम्हाला आधार सेंडिंग आहे की नाही लगेच चेक करा. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला NPCIशी लिंक आहे की नाही हे आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीएम किसान आणि नमोचा हप्ता इथं जमा होईल. यानंतर इथे आपला लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे का, 7/12च्या पोर्टलवरती जाऊन अपडेट आहे की नाही चेक करा. याचप्रमाणे फार्मर ID कार्ड. आता ज्यांनी कोणी शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेले नाही तर अशांना हप्ता इथं येत नाही आहे. तर अशा शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचे 4,000 रुपये खात्यात आले का. आता चेक कसं करायचं आहे की तुमचं स्टेटस यादीमध्ये नाव आहे की नाही व तुम्हाला पैसे येणार की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या ऑफिशियल पेज तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून टाकायचं आहे. यानंतर युवर स्टेटसवरती क्लिक करा. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा टाकून तुम्ही गेट डाटावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर यामधून तुम्हाला तुमची संपूर्ण जिल्ह्याची यादी तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या नावासहित. आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचे पैसे एकत्र काही शेतकऱ्यांना इथं मिळत नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांनी जे काही नियम व अटी पूर्ण केलेल्या आहेत तर अशा शेतकरी बांधवांना पीएम आणि नमोचा हप्ता इथं जमा होत आहे. आता कोणते शेतकऱ्यांना पैसे इथं जमा होत आहे, कोण यामध्ये पात्र ठरलेले शेतकरी, तर यामध्ये 3 गोष्टी आहे जे की यामध्ये सर्वप्रथम आहे KYC. जर तुम्ही पीएम किसानची KYC केलेली आहे, एक तुम्ही OTP थ्रू, दुसरी जी आहे तुम्ही बायोमेट्रिक थ्रू म्हणजे थंबच्या माध्यमातून तुम्ही तुमची KYC करू शकता. हे पहिली अट जर तुमची बरोबर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल. दुसरे जे आहे यामध्ये लँड सेंडिंग. आता बरेच शेतकरी बांधवांचे लँड सेंडिंग यस नसल्यामुळे जे काही पैसे तर बंद झालेले आहे. हे कृषी विभागामार्फत इथं तुम्ही चेक करा. याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, बँक सेंडिंग यस आहे की नाही चेक करा. NPCI DBT हे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आहे की नाही लगेच चेक करा. या पद्धतीने शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे.
आता जे काही राहिलेले जे काही शेतकरी आहेत यामध्ये अपात्र शेतकरी कोणते व्यक्ती आहेत, यामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, सरकारी नोकरीवर किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे, ज्यांना 10,000पेक्षा मासिक वेतन पेन्शन इथं मिळत आहे, तर असे यामध्ये अपात्र आहे. यामध्ये आमदार आहे, खासदार आहे, जिल्हा परिषद आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळत नाही आहे. आता मिळणार नाही त्यांना हे लाभ. तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. यादीत नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होईल. आता यामध्ये सर्वप्रथम PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा, बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, आपलं राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, गाव सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक कराल तर तुमच्यासमोर संपूर्ण गावाची यादी तुमच्यासमोर इथं ओपन होऊन जाईल. आता सर्वांनाच पैसे एकसारखे जमा होणार नाहीत, तर ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने काळजी करू नका. बँकेचे सर्व्हरमुळे टप्प्याटप्प्याने पैसे 48 ते 72 तास देखील पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते, तर घाबरण्याचं काही कारण नाही. PM किसानचा 23वा हप्ता जे की आज 3:45 थेट DBTद्वारे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता मोबाईलद्वारे तुम्ही तुमची KYC कशी करायची हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला PM किसानचं ऑफिशियल पेजवरती या, pmkisan.gov.in तुम्ही तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून हे वेबसाईट टाकायची आहे. आता KYC पर्याय निवडा. यामध्ये फार्मर कॉर्नर म्हणजे तुम्ही तुमच्या KYCमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. 4 अंकी OTP टाकून सबमिटवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची जे काही KYC आहे इथून होऊन जाईल. आता KYC झाल्यानंतर तुम्हाला KYC हॅज बीन डन सक्सेसफुली अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज इथं येईल. आता ज्या ज्या शेतकरी बांधवांची PM किसानची KYC राहिलेली आहे तर अशांनी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या, जेणेकरून पैसे येण्यास अडचण जाणार नाही. दुसरे जे आहे बायोमेट्रिक किंवा तुम्ही जे काही PM किसानची ॲप्लिकेशन देखील घेऊन तुम्ही KYC करू शकता. दुसरा जे आहे बायोमेट्रिक मेथड, हे तुम्ही CSC आपले सरकारवरती जाऊन तुम्हाला तुमचा थंब देऊन तुम्ही तुमची PM किसानची KYC करू शकता. KYC केल्याच्या नंतर यामध्ये 15 ते 30 रुपये देखील लागणार आहे तुम्हाला. आता यादी कशी पाहिजे, सर्वप्रथम तुम्हाला PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती आल्याच्या नंतर आता इथं आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट, त्याचप्रमाणे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका, ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, विलेज सिलेक्ट करायचा आहे आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुमची संपूर्ण जी काही याची यादी आहे ती तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होईल. तिसरी आहे यामध्ये PM किसान जे काही फेस आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरून देखील तुम्ही तुमचे PM किसानची KYC करू शकता. यासाठी PM किसानच्याच ऑफिशियल पेजवरती जाऊन तिथून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. PM किसान बाहेरून वेबसाईट म्हणजे दुसरे कोण तुम्ही जे काही PM किसानचे ॲप्लिकेशन घेऊ नका, भरपूर फ्रॉड इथं होत आहे. याचप्रमाणे PM किसानच्या गुगलवरती वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही तुमची KYC करू शकता. याचप्रमाणे यादीत नाव आहे की नाही लगेच तपासा. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. आता यादी कशी पाहिजे आहे, जे काही PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती आल्याच्या नंतर आता आपल्याला सिलेक्ट करायचं तर आपलं राज्य महाराष्ट्र, तुमचा तालुका सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा. याचप्रमाणे क्लिक केल्याच्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करा. आता जे काही नमो शेतकरी महासमाधी योजनेचा 9वा हप्ता देखील तुम्हाला बेनिफिशरी याची लिस्ट चेक करता येणार आहे. यासाठी नमो शेतकरी योजना यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या नमो शेतकरी महासमाधी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे किंवा इथं नमो शेतकरी महासमाधी योजना लिस्ट असं टाकलं तरी चालेल. बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा. यामध्ये तुमचा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे का अडकते, यामध्ये PFMS या बँक स्टेटमेंटच्या द्वारे तुम्ही चेक करा की तुमचं ॲक्टिव्ह आहे की नाही. याचप्रमाणे महाराष्ट्रातील रहिवासी नसते, सातबाऱ्याचा प्रॉब्लेम राहते, त्यामुळे बरेच शेतकरी यामध्ये अपात्र ठरते. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर अशांना पैसे तर येणार नाही. जे की सरकारने इथं घोषित केलेल्याप्रमाणे नमो शेतकरी PM किसान यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला PM किसानचा हप्ता मिळत असेल तर हे शेतकरी नमो योजनेसाठी सुद्धा देखील पात्र आहेत, तर अशांना देखील 2,000 रुपये जमा होतील. म्हणजे शेतकरी बांधवांना जे काही थेट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. आता आज 20 जून 2026 पासून जे काही आज 3:45 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा. 72 ते 48 तास देखील पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. सर्व शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं काही कारण नाही. आता काही शेतकरी बांधवांची KYC राहिलेली असेल तर KYC लगेच करा. आता
PM किसान नमो शेतकरी महासंवाद निधी योजनेचे पैसे थेट DBTद्वारे आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. थेट DBTद्वारे 32 जिल्ह्यांमध्ये आज PM किसानचा हप्ता 2000 रुपये जमा आणि उद्या नमोचे जमा. असं नाही की नमोचा आजच उद्याच जमा होईल, 2 ते 3 किंवा 15 दिवस देखील लागू शकते.